तर आज आपण बनवतोय दही कढी। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 8-10 हिरव्या मिरच्या, जिरे, साफ करून घेतलेली कोथिंबीर, बारीक चिरलेले 1 इंच आलं, 2 चमचे बेसन, 10-15 लसूण पाकळ्या। फोडणीसाठी हळद, हिंग, मोहरी, कढीपत्ता, तेल आणि फेटून घेतलेलं ताक किंवा दही। वाटण बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात मिरची, जिरे, आलं, लसूण, आणि कोथिंबीर वाटून घेऊ। आता या वाटणात बेसन आणि अगदी थोडं पाणी घालून पुन्हा एकदा वाटून घेऊ। तेल गरम झालं की त्यात मोहरी, कढीपत्त्याची फोडणी देऊ। मोहरी छान तडतडली की हिंग आणि हळद घालून भाजून घेऊ। सोबतच वाटण तेलात छान भाजून घेऊ। आता त्यात फेटून घेतलेलं दही घालू आणि फोडणी व्यवस्थित एकत्रितपणे ढवळून घेऊ। जर दही, ताक आंबट असेल तर चमचाभर साखर घालू, त्यामुळे ऍसिडिटीचा त्रास होत नाही। चवीनुसार मीठ घालू। ही कढीची रेसिपी नक्की करून पहा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की कळवा। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।